आजचा एडिटोरियल 29 जुलै 29 जुलै. डिगिंग डीपर, डिग करणं म्हणजे खोदणे, डीपर म्हणजे अजून जास्त. सो डिगिंग डीपर म्हणजे काय, खूप जास्तीचं खोदत राहणं. कशाबद्दल कशाशी रिलेटेड आहे? ऑन जीएसटी कम्पेन्सेशन. जीएसटी आणि कम्पेन्सेशन म्हणजेच काय असतं की जी अमाऊंट आहे मॉनिटरी टर्म मध्ये जे काही मोबदला दिला जातो दॅट इज द कम्पेन्सेशन. ठीक आहे. सो डिगिंग डीपर, खूप जास्तीचं डी करणं, खोदणे. ऑन जीएसटी कॉम्पेन्सेशन, जीएसटीशी रिलेटेड. ठीक आहे. तर बघूयात नेमकं काय म्हणत आहे. विथ जीएसटी कलेक्शन्स सेट टू श्रिंक, द सेंटर मस्ट फाइंड न्यू वेज टू कॉम्पेन्सेट स्टेट्स. जीएसटी कलेक्शनच्या बाबतीत जर विचार केला, सेट टू मीन्स तयार असणं, रेडी असणं, श्रिंक म्हणजेच कमी होणे. ठीक आहे. सो विथ जीएसटी कलेक्शन सेट टू श्रिंक, जसं की आपल्याला दिसतंय जीएसटी कलेक्शन हे काय होत चाललंय, कमी कमी होत चाललंय. द सेंटर मस्ट फाइंड न्यू वेज टू कॉम्पेन्सेट स्टेट्स. सेंटरनी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे, तर नवीन नवीन मार्ग जे आहे ते शोधून काढले पाहिजे. कशासाठी? टू कॉम्पेन्सेट स्टेट्स, राज्यांना जे काही कॉम्पेन्सेट देण्यासाठी नवीन मार्ग शोधून काढले पाहिजे. ठीक आहे. 4 months into फायनान्शियल इयर 2020 and 21, 2020-21 मधलं जे फायनान्शियल इयर आहे त्यामधले 4 महिने जर आपण विचार केला, म्हणजे 4 महिने एप्रिल पासून जर आपण कन्सिडर केलं तर मागचे 4 महिने, द सेंटर हॅज फायनली मॅनेज टू पे स्टेट्स द कॉम्पेन्सेशन ड्यू टू देम फॉर द प्रिव्हियस इयर अंडर द जीएसटी रिजाईम. जीएसटी रिजाईम मध्ये जीएसटी एरियानुसार जे ठरवण्यात आलेलं होतं, मागच्या वर्षी जे ठरवलं होतं ते कॉम्पेन्सेशन 2020-21 मध्ये, म्हणजे काय, आतापर्यंत 4 महिन्यात जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट हे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट हे स्टेट गव्हर्नमेंटला जे काही अमाऊंट देणार होतं, जे काही बॅलन्स राशी होती ती किती होती, जवळपास मागच्या वर्षभरातली जी काही बाकी होती ती अमाऊंट 4 महिन्यामध्ये देण्याचा प्रयत्न जे आहे तर ते सेंटरने केलेला आहे, जी ठरलेली होती जीएसटी रिजाईम नुसार. ठीक आहे. This may come as a breather for states seeking to finance efforts to ramp up म्हणजेच वाढवणं public health care capacity and contain COVID-19's detrimental effects on diadas sections. ठीक आहे. These may come as a breather for states, राज्यांना हे थोडंसं दिलासादायक आहे. Seeking to फायनान्स एफर्ट्स, मॉनिटरी टर्म मध्ये किंवा फायनान्स जो आहे तो जमा करण्यामध्ये, टू रॅम्प अप, इन्क्रीज करणं. कशासाठी लागतोय फायनान्स स्टेटला? पब्लिक हेल्थ केअर कॅपॅसिटी, जी काही पब्लिक हेल्थ केअरची जी फॅसिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅसिटी कुठेतरी वाढवावी यासाठी तो लागतोय. ज्यामध्ये काय कंटेन आहे, कशामुळे करावं लागते ते, कोविड-19चे डेट्रिमेंटल, जरा डेंजरस इफेक्ट्स ऑन डायडास सेक्शन, जे काही डेंजरस इफेक्ट आहे कशावरती, कोणत्या सेक्शन वरती, कोणते सेक्शन्स, बोलो जल्दी जल्दी. पुअर सेक्शन्स, डी. ओके, अजून बोलो, डी. वल्नरेबल, AK-47 वल्नरेबल, MI फोन, डी. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज वल्नरेबल सेक्शन्स. मला एक सांगा, इथं फक्त एखादी पर्टिक्युलर जर मी म्हटलं समजा वीक सेक्शन किंवा वल्नरेबल सेक्शन हे जास्त करेक्ट राहिले असते. मीन्स वॉट, वीक होणारे किंवा वीक असलेले. पुअर म्हणजे गरीब, गरीब वीक असेलच असं नाही, अर्बन मधले पण यामध्ये वीकच पडतायत, म्हणून मग इथं वल्नरेबल हा जास्त करेक्ट राहील. दोन्ही अर्थाने इथं तो वापरला जाऊ शकतो. ओके. सो ओव्हरऑल जर बघितलं तर गव्हर्नमेंटनी, सेंट्रल गव्हर्नमेंटनी नवीन पर्याय शोधले पाहिजे. स्टेटला जी बॅलन्स असलेली किंमत आहे किंवा राशी आहे ती परत देण्यासाठी. मागच्या 4 महिन्यामध्ये जे आहे तर मागच्या वर्षीचं बॅलन्स जे आहे ते कॉम्पेन्सेशन म्हणून स्टेटला दिलेलं आहे. स्टेटला या फायनान्सची गरज पडते कारण पब्लिक हेल्थ केअर कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. ओके, चलो नेक्स्ट. म्हणून मग करेक्ट आन्सर कोणता असेल तर बी ऑप्शन, बी वल्नरेबल. बी वल्नरेबल जो आहे तो आपला काय करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, सो द करेक्ट आन्सर इज वल्नरेबल. चलो आगे. द लास्ट इन्स्टॉलमेंट ऑफ, मागचा जर आपण बघितला तर शेवटचा जो इन्स्टॉलमेंट आहे किती येतो अमाऊंटचा बघा, ₹13,806 crore ऑफ फॉर मार्च 2020 वॉज पेड आउट रिसेंटली. 13,806 कोटी असा जो इन्स्टॉलमेंट होता तो मार्च मध्ये पेंडिंग होता, तो काय केलाय, रिसेंटली देण्यात आलेला आहे. टेकिंग द टोटल पेमेंट फॉर द इयर टू 1,65,302 crore. मग जर बघितलं आपण तर 1,65,302 कोटी ह्या अमाऊंट वरती
जो इन्स्टॉलमेंट दिला जाणार होता तो किती 13,806 कोटीचा, जी बॅलन्स राशी आहे त्यातला फक्त एवढा इन्स्टॉलमेंट जो आहे तो आताशी पे करण्यात आलेला आहे. कधी पे केला तो? वॉज पेड आउट रिसेंटली. ठीक आहे. To refresh states were guaranteed compensation from the center for the first 5 years of the new indirect tax regime introduced in July 2017 for the revenues they dash after the shift from the earlier system where states had the power to levy some indirect taxes on economic activity. बघा, to refresh जर आपण बघितलं हे कशाबद्दल देण्यात येणार होतं, रिफ्रेश स्टेट्स वेअर गॅरंटीड. काय करण्यात आलं 2017 जुलैमध्ये ज्यावेळेस इनडायरेक्ट टॅक्स मध्ये जीएसटी ज्यावेळेस ऍड करण्यात आला, जीएसटी ज्यावेळेस लादण्यात आला, त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की पहिल्या 5 वर्षांसाठीचं जे काही स्टेटला नुकसान होणार आहे, पहिले काय होतं की स्टेट स्वतः जे काही टॅक्स आहे ते लावू शकत होतं. मग आता जे आहे तर ते स्टेट नाही तर सेंटर डिसाइड करून देणार. मग यातून जी अमाऊंट 5 वर्षासाठी सपोर्टिव्ह लागते ती सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटला देणार असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार जवळपास एक इन्स्टॉलमेंट जो आहे तो शेवटचा इन्स्टॉलमेंट मार्च मधला जो होता तो आताच्या रिसेंटली देण्यात आलेला आहे. ठीक आहे. फॉर द रेव्हेन्यूज तो कशासाठी ठरवण्यात आला होता? फॉर द रेव्हेन्यूज जेवढं काही रेव्हेन्यू होणार आहे, रेव्हेन्यू मीन्स टर्न ओव्हर म्हणू शकतो, किंवा अमाऊंट जी काही जनरेट होणार आहे ती दे डॅश आफ्टर द शिफ्ट फ्रॉम द अर्लियर सिस्टम where states had the power to levy some indirect taxes on economic activity. बघा मग तेच सांगितलं, जे पण आतापर्यंत स्टेट जे डिसाइड करत होतं, पॉवर स्टेटला जी पॉवर देण्यात आली होती, लेवी सम इनडायरेक्ट टॅक्सेस ऑन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ज्या होणार आहे त्या होणाऱ्या ऍक्टिव्हिटीवर स्टेट जे काही इनडायरेक्ट टॅक्स लादणार होतं त्या इनडायरेक्ट टॅक्सेसला जे की 2017 मध्ये जुलैमध्ये इनडायरेक्ट टॅक्स साठी जे जीएसटी लागू करण्यात आलं, त्यानंतर जे काही स्टेटला डायडॅश होणार आहे आफ्टर द शिफ्ट फ्रॉम, यामध्ये जो शिफ्ट होणार आहे तो ती अमाऊंट द्यायची 5 वर्ष असं ठरलं होतं. कोणती अमाऊंट? ए लुजेस, बी गेट्स, कलेक्ट, लॉस्ट आणि लूज. बोलो जल्दी बोलो. शेखर डी, AK-47A. बोलो जल्दी जल्दी बोलो, फास्ट. डी बोला, पटपट बोला. ओके, बाकीचे काय नन ऑफ दिस का? ठीक आहे. द करेक्ट आन्सर इज लॉस्ट. मला एक सांगा कधीचं बोललेलं आहे? इन जुलै 2017, म्हणजेच काय 2017 मधलं सांगितलेलं आहे. इट इज रिलेटेड टू पास्ट. मग पास्ट मध्ये असल्यानंतर एकुलता एक ऑप्शन आहे पास्ट वाला, कोणतं? डी लॉस्ट. सो द करेक्ट आन्सर इज डी दिल्ली. ओके, डी इज द करेक्ट आंसर, लॉस्ट. चलो आगे. The compensation assume a 14% annual growth rate in states revenue. राज्याच्या रेव्हेन्यू मधलं असं कॉम्पेन्सेशन अज्युम केलं जात आहे की किती? 14% आसपास ते असावं. विथ 2015 and 16 ऍज द बेस इयर. 2015-16 जर बेस इयर आपण कन्सिडर केलं तर ग्रोथ रेट हा कसा होता? अज्युम केलेला होता की जवळपास 14% ग्रोथ रेट असणार आहे रेव्हेन्यू मध्ये. आणि मग जर तेवढा झाला समजा तर त्या कंपॅरिझन मध्ये सेंटर काय करेल? 5 वर्षापर्यंत राज्यांना जे कॉम्पेन्सेशन आहे ते देऊ शकतं असं अज्युम करण्यात आलं होतं. अँड वॉज टू बी पेड डायडॅश फ्रॉम कॉम्पेन्सेशन सेस म्हणजेच काय असतं? टॅक्स लेविड ऑन असतं. लेवी मीन्स लादणे. लेविड ऑन टॉप ऑफ द स्पेसिफाईड जीएसटी रेट ऑन लक्झरी अँड सीन गुड्स. लक्झरी अँड सीन गुड्स म्हणजेच काय? जरा लक्झरियस गुड्स किंवा सीन गुड्स, ज्या अशा वस्तू की ज्या महागड्या, एक्सपेन्सिव्ह ज्याला म्हणू शकतो आपण, महागड्या वस्तू आहे आणि फक्त लक्झरीशी रिलेटेड आहेत, अशा वस्तू ज्या आहेत त्यांच्याशी रिलेटेड 14% ग्रोथ आहे आणि 14% अॅन्युअल ग्रोथ नुसार सेंटर काय करेल? त्यांना पे करेल. पेड डॅश फ्रॉम. बोलो. VSA, आरती ए, ईशाना ई, शेखर बी. ठीक आहे. द करेक्ट आन्सर इज बी, आउट. पेड आउट फ्रॉम. पेड आउट आलेलं आहे, टू आणि फ्रॉम सोबत येणार नाही. पेड आउट इज अ फ्रेज. त्याचा अर्थ काय की दिली जाईल त्यांच्या माध्यमातून. ठीक आहे. अँड वॉज टू बी पेड आउट फ्रॉम अ कॉम्पेन्सेशन सेस लेविड ऑन टॉप ऑफ द स्पेसिफाईड जीएसटी रेट ऑन लक्झरी अँड सीन गुड्स. ठीक आहे.
म्हणून मग असं ठरवण्यात आलं होतं की सेंटरकडनं जर दर वर्षाला अॅन्युअल ग्रोथ रेट जो आहे तो 14% असतो, तर त्या हिशोबाने 2015-16चा बेस कन्सिडर करून ते ठरवण्यात आलं होतं. मग 5 वर्ष जे आहे तर सेंटर काय करेल, गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला जे पण अमाऊंट आहे त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून, मोबदला म्हणून जी लॉस होत आहे त्याचा मोबदला म्हणून काय करेल सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेटला देईल. ठीक आहे. विथ ग्रोथ डाऊन ओव्हर द प्रिव्हियस फिस्कल इयर म्हणजेच मॉनिटरी इकॉनॉमिक इयर. मग जर आपण बघितलं की मागच्या ग्रोथ 14%ची व्हायला पाहिजे होती, पण जर आपण बघितलं ओव्हर द प्रिव्हियस फिस्कल इयर मागच्या वर्षीची जर ग्रोथ रेट पाहिला तर तो कमी आहे. इवन बिफोर द पॅन्डेमिक वेलेड, मग पॅन्डेमिकचा येण्याच्या अगोदर, वेलेड मीन्स स्टॉप किंवा पॅन्डेमिक मुळे जे काही बॅन करण्यात आलं किंवा स्टॉप करण्यात आलं, जी इकॉनॉमीला स्टॉप करण्यात आलं त्याच्या आधीचा जरी आपण ग्रोथ रेट पाहिला तरी सुद्धा तो काय डाऊन आहे. द अझम्पशन ऑफ द नॉट टू डिस्टंट पास्ट आर बिगनिंग टू हर्ट. मग जर आपण बघितलं की जे काही अझम्पशन करण्यात आलं होतं काय कशाचं, 14%चं, नॉट अ टू डिस्टंट पास्ट, मागच्या 14%ची ग्रोथ जी आहे ती दरवर्षाने अजून वाढेल, पण ती जी अमाऊंट आहे ते जे पर्सेंटेज आहे ते तेवढं सुद्धा अचीव्ह केलं गेलं नाही. आर बिगिनिंग टू हर्ट. सुरुवातीचं जे होतं तेवढं सुद्धा काय झालेलं आहे, हर्ट झालेलं आहे. म्हणजे काय 14%ची सुद्धा ग्रोथ नाहीये. आणि त्यात हे पॅन्डेमिक आलं. ठीक आहे. सो इथे करेक्ट आन्सर जे असेल ते कोणतं असेल मग, बी, पेड आउट. ओके, चलो आगे. इथे शब्द कोणता आहे, वेलेड. वेलेडचा अर्थ काय होतो, स्टॉप करणं, बॅन करणं. ठीक आहे, महत्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. चलते आगे. कॉम्पेन्सेशन सेल्स अंडर जीएसटी लास्ट इयर वॉज ऑलमोस्ट 70,000 crore. मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर कॉम्पेन्सेशन टॅक्स जो होता तो जीएसटी नुसार किती होता, जवळपास 70,000 कोटी. डायड दॅन द पेमेंट्स ड्यू टू स्टेट्स. ठीक आहे. सो पेमेंट ड्यू जे होते कोणाला, स्टेट्सला, त्यांना जे ड्यू होते त्यापेक्षाही काय होता तो जास्तीचा होता किंवा कमी होता. ठीक आहे, सांगा काय येईल, मोर दॅन ऑर लेस दॅन. बोलो. सगळ्यांचं म्हणणं आहे डी 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 डी. व्हेरी गुड, चुकीचा आन्सर आहे. इट इज लेस दॅन द पेमेंट्स ड्यू टू स्टेट्स. बघा, कॉम्पेन्सेशन जे काही टॅक्स मध्ये जीएसटी नुसार मागच्या वर्षी जे ठरवण्यात आलं होतं ते किती होतं, 70,000 कोटी. हे जे होतं दॅन द पेमेंट ड्यू टू स्टेट्स, हे काय कमी आहे कोणापेक्षा, दॅन द पेमेंट्स ड्यू टू स्टेट्स, जे स्टेट मुळे जे काही पेमेंट होतं त्यापेक्षा ते काय कमी आहे. दिस गॅप इज एनलार्ज फर्दर धिस इयर. कळतंय, इथे पुढे वाचल्यावर कळतं की दिस गॅप इज लाईकली टू एनलार्ज, वाढणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते काय ऑलरेडी कमी आहे, आता ते काय होईल एनलार्ज फर्दर धिस इयर विथ एक्सपेक्टेड इकॉनॉमिक कॉन्ट्रॅक्शन डेंटिंग जीएसटी कलेक्शन्स ऍज वेल. म्हणून मग इथे कोणता ऑप्शन जास्त करेक्ट. लास्ट इयर वॉज ऑलमोस्ट 70,000 crore डायडॅश दॅन द पेमेंट्स ड्यू टू स्टेट्स. स्टेटला जेवढं काही पेमेंट होतं, जेवढं द्यायचं होतं त्यापेक्षाही ते काय 70,000 कमी होतं, जे की खूप कमी होतं. दिस गॅप इज लाईकली टू एनलार्ज फर्दर धिस इयर. हा गॅप यावर्षी अजून जास्त वाढण्याचे एक्सपेक्टेशन्स आहे. कारण काय, कॉन्ट्रॅक्शन डेंटिंग जीएसटी कलेक्शन ऍज वेल. इकॉनॉमिक कॉन्ट्रॅक्शन जे झालेलं आहे, इकॉनॉमिकली जे काही कमकुवतपणा जो झालेला आहे, विकन जी झालेली आहे इकॉनॉमी, त्यानुसार जर आपण बघितलं तर जीएसटी कलेक्शन सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. सो द करेक्ट आन्सर विल बी लेस. इथे करेक्ट आन्सर जो असेल तो काय असेल मग, लेस असेल. सी, लेस इज द करेक्ट आंसर. ठीक है, अभी चलते हैं आगे. कॉम्पेन्सेशन सेज इनफ्लोज इंक्लूड श्रिंक इव्हन मोर विथ. श्रिंक म्हणजे कमकुवतपणा, इनफ्लो म्हणजे येणारी अमाऊंट, आउटफ्लो म्हणजे बाहेर जाणारी अमाऊंट. जर कॉम्पेन्सेशन सेज जर आपण बघितला, टॅक्स जर बघितला तर तो काय अजून कमी होणारा वाटतोय. इव्हन मोर विथ पीपल कर्बिंग डिस्क्रेशनरी म्हणजेच कोणतं, व्हॉलेंटरी, स्वतःहून स्पेंड करणारे. स्पेंडिंग ऑन लक्झरी गुड्स इन ऑर्डर टू कन्झर्व कॅपिटल ऑर स्टे अफ्लोट इन द पॅन्डेमिक हिट इकॉनॉमी. बघा, कॉम्पेन्सेशन सेज इनफ्लो हा अजून जास्त कमी होण्याच्या अंदाजामध्ये आहे. का, कारण कर्बिंग डिस्क्रेशनरी लोक जे आहेत ते काय करतायत,
तर लक्झरी गुड्स वरती जो काही खर्च आहे तो कमी करतायत. कॉन्झर्व कॅपिटल, तो सुरक्षित किंवा जपून ठेवून जे आहे ते खर्च करतायत. कारण काय, इन ऑर्डर टू कॉन्झर्व कॅपिटल ऑर स्टे अफ्लोट इन द पॅन्डेमिक हिट इकॉनॉमी. स्टे अफ्लोट, अफ्लोट म्हणजे तरंगणे, स्टे अफ्लोट म्हणजेच काय, बॅलन्स. मग पॅन्डेमिक हिट झालेली अशी जी इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमी मध्ये स्वतःला बॅलन्स ठेवण्यासाठी लक्झरी गुड्स वरचा खर्च जो आहे तो काय केला जातोय, कमीत कमी केला जातोय. A little over half of the shortfall in last year's says Kitty. Kitty काय असतं, किटी मीन्स सोशल, एक काय म्हणू शकतो आपण, एकत्रीकरण किंवा कलेक्ट होणं. सो जर आपण बघितलं की अ लिटिल ओव्हर हाफ ऑफ द शॉर्टफॉल इन लास्ट इयर सेज, मागच्या वर्षीचा शॉर्टफॉल जर आपण विचार केला तर किटी हॅज बीन प्लग बाय टॅपिंग सेज बॅलन्सेस डॅश द फर्स्ट 2 years ऑफ द जीएसटी इम्प्लिमेंटेशन. जर आपण लास्ट इयरचा शॉर्टफॉल कन्सिडर केला, कलेक्ट केला, हॅज बीन प्लग मीन्स प्रोव्हाइड करणं, बाय टॅपिंग सेज बॅलन्सेस, टॅपिंग म्हणजेच काय, यूज करणं, यूज केलेले किंवा जे प्रोव्हाइड करण्यात आलेले सेस बॅलन्स आहे त्यांचा जर आपण विचार केला तर दॅट इज द फर्स्ट 2 years ऑफ जीएसटी इम्प्लिमेंटेशन. बोलो काय येईल आन्सर फ्रॉम, व्हेरी गुड, करेक्ट आहे. VS AK47 MI फोन CCC, सगळ्यांचा सी करेक्ट आन्सर आहे. बॅलन्सेस फ्रॉम द फर्स्ट 2 years ऑफ जीएसटी इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, लागू करणं. मग जीएसटी ज्यावेळेस लागू करण्यात आला तेव्हापासून जर आतापर्यंतचं जर कन्सिडर केलं तर त्यानुसार जो काही यूज करण्यात आलेला आहे लास्ट इयरचा लिटिल ओव्हर हाफ ऑफ द शॉर्टफॉल इन लास्ट इयर सेज, मागच्या वर्षीचा सेज जो आहे तो सगळ्यात जास्त कमी आपल्याला दिसून येतोय. ओके, सो द करेक्ट आन्सर विल बी सी. क्लिअर सगळ्यांना? नेक्स्ट, द रेस्ट हॅज बीन कॉन्जर्ड अप. कॉन्जर्ड अप, आता कॉन्जर्ड अप हा जो शब्द आहे जनरली मॅजिकली म्हणून आपण कन्सिडर करतो. कलेक्टेड मॅजिकली, जमा करणं, एकत्र करणं, पण कसं, मॅजिकली, अचानक. द रेस्ट हॅज बीन कॉन्जर्ड अप फ्रॉम द consolidated फंड ऑफ इंडिया बाय डेबिटिंग इंटिग्रेटेड जीएसटी फंड्स दॅट डॅश लेइंग विथ द सेंटर. आता कॉन्सॉलिडेटेड फंड म्हणजे काय असतं, बचाव करण्यासाठीचा ठेवलेला फंड, म्हणजे राखीव म्हणू शकतो आपण त्याला. मग काय करण्यात आलं की स्टेटला फंड तर द्यायचा आहे, तर मग त्या माध्यमातून जेवढा काही फंड होता तो काय केला, काही जमा केला, आणि काही जो आहे जी अमाऊंट स्टेटला पे करण्यासाठी जी गरजेची होती त्यापेक्षा कमी सेस जमा झालेलं होतं. मग उरलेली जी अमाऊंट आहे ती कॉन्जर्ड अप, कलेक्ट केली गेली आकस्मिक पद्धतीने फ्रॉम द कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. भारताचे जे काही कॉन्सॉलिडेटेड फंड आहे, जे जपून ठेवलेले, राखीव ठेवलेले फंड्स आहे, त्याच्यातून काय करण्यात आलं, बाय डेबिटिंग, डेबिट करणं म्हणजे मायनस करणं, इंटिग्रेटेड जीएसटी IGST फंड जे की काय करण्यात आलेले होते, राखीव ठेवण्यात आले होते, दॅट डॅश लेइंग विथ द सेंटर. सांगा, फंड्स दॅट डॅश am is was are where shall, was d where were b. शेखर AK47 आणि ईशाना, बोलो आगे, बोलो जल्दी जल्दी, फास्ट. MI फोन बी. ठीक आहे, बी बऱ्याच जणांचा आन्सर आहे. ठीक आहे, आता बघा, दॅट, विच आणि हू ह्या तिघांबद्दलचा एक बेसिक रूल लक्षात ठेवा. दॅट, विच आणि हू ह्यांच्या अगोदर जो येतो ना तो आपला सब्जेक्ट असतो. आता दॅटच्या अगोदर मला सांगा कोण आला, दॅटच्या अगोदर आला कोण, फंड्स. मग फंड्स एकटा आहे का लय मोठे, लय मोठे, जास्तीचे आहे. जास्तीचे आहे तर इथं पास्ट वाला फॉर्म पाहिजे, म्हणून मग कोण येईल आन्सर, वेअर. करेक्ट सगळ्यांना लक्षात आलं? मग जे की फंड्स राखीव ठेवण्यात आलेले होते, लेइंग विथ द सेंटर, सेंटरकडे राखीव ठेवलेले जे फंड्स होते ते काय करण्यात आलं, IGSTच्या नावाने त्यांना काढण्यात आलं, कलेक्ट करण्यात आलं. ठीक आहे, IGST is levied on interstate supply of goods and services of some of this levy collected in 2017-18, the first year of GST, when systems were still a tad ad hoc, had not yet been allocated to states. बघा, IGST जे लेवी करण्यात आलं होतं, सांगण्यात आलं होतं, लादण्यात आलं होतं कुणावरती, इंटर स्टेट, राज्यातल्या राज्यात जो सप्लाय होतो त्याच्यावरती जे काही टॅक्स इम्पोज केला जातो, लादला जातो, ते कलेक्शन जे होतं ते म्हणजे IGST कलेक्शन. ठीक आहे, ते 2017-18 मध्ये पहिलंच वर्ष असताना ज्या वेळेस सिस्टम ही स्टील अ टॅड म्हणजेच काय असतं, लिटिल, छोटीशी,
ॲडहॉक म्हणजे टेम्पररी सोल्युशन. ठीक आहे. सो टेम्पररी म्हणून 2017-18 मध्ये जे इंटरस्टेटमध्ये जो काही सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिस झालं त्याच्यावरती जो टॅक्स लागला होता तो IGST म्हणून कलेक्ट करण्यात आला होता आणि त्याचे जे काही स्टेटला जे काही पैसे रिफंड द्यायचं होतं, कॉम्पेन्सेशन द्यायचं होतं, हॅज नॉट येट बीन अलोकेटेड टू स्टेट्स. अजून सुद्धा स्टेटला ते दिलेले नाही. ओके. हॅव्हिंग दस ड्रॉन ऑन डायडॅश अनइंटेंडेड. अनइंटेंडेड म्हणजेच काय, अनविलिंगली कॉन्टिंजेंट रिझर्व्ह. मग जसं की आपण बघितलं ड्रॉन ऑन डायडॅश अनटेंडेड कॉन्टिंजेंट रिझर्व्ह. सांगा काय येईल. जसं की आपण बघता कुणाकडे अनविलिंगली रिझर्व्ह, शेखर बी धीस, आरती बी धीस. बोलो जल्दी जल्दी. मला एक सांगा, एकटा रिझर्व्ह आहे का रिझर्व्ह आहे? भरपूर रिझर्व्ह आहे. भरपूर रिझर्व्ह असल्यामुळे काय करावं लागेल, जास्तीचे. म्हणून मग जास्तीचे म्हणून मग दीज वापरावं लागेल, न की धीस. ठीक आहे. सो बी नाही येणार, ऑप्शन येईल ए. हॅव्हिंग दस ड्रॉन ऑन दीज अनइंटेंडेड कॉन्टिंजेंट रिझर्व्ह. हे सगळे कॉन्टिंजेंट बचावात करून ठेवलेले जे काही रिझर्व्ह होते ते सगळे पेइंग कॉम्पेन्सेशन टू स्टेट्स दिस इयर इज गोइंग टू बी इव्हन मोर डॉन्टिंग फॉर द सेंटर. ह्या वर्षी जर आपण विचार केला तर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी अजून जास्त डॉन्टिंग होणार आहे, प्रॉब्लेमॅटिक होणार आहे, चॅलेंजिंग होणार आहे स्टेटला सगळे फंड्स देण्यामध्ये. At the last GST Council meeting in June, Finance Minister Nirmala Sitharaman had said the Council would convene again in July just to discuss the possible alternatives to deal with this particular conundrum. Conundrum म्हणजे काय असतं, प्रॉब्लेम. मग या प्रॉब्लेमला डील करण्यासाठी जून मध्ये एक मीटिंग झाली होती, शेवटची मीटिंग. आणि ज्या मीटिंग मध्ये निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्टर आहे त्यांनी असं सांगितलं होतं की पुन्हा एकदा अशीच सांगणारी, ह्याच्यावरती काय उपाय करता येतात ते सांगणारी एक मीटिंग आपण घेऊया. ठीक आहे. पण ती काय अजून झालेली नाही. ती कधी सांगितली होती, जुलैमध्ये घेऊ म्हटले होते, पण झालेली नाही. सो द करेक्ट आन्सर हिअर इट इज ए, दीज. The chief solution officials have been fleshing out. Fleshing out means present करणं, दाखवणं. Is for the center to raise special loans future. GST says accruals. Accruals means increase करणं, available असणं. In order to help meet its compensation promise to states. There is no sign of that meeting being scheduled yet. बघा, मग जे काही चीफ सोल्युशन देणार आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की जुलैमध्ये अशी एखादी मीटिंग होईल की ज्या माध्यमातून काय होईल, फ्लेशिंग आउट इज फॉर द सेंटर्स टू रेज स्पेशल लोन्स. आपल्याला सेंटरला काही लोन्स वगैरे अवेलेबल करता येतात का. डायडॅश फ्युचर जीएसटी सेल्स अक्रुअल्स. अक्रुअल्स मीन्स येणारे, प्रेझेंट असणारे. सो जे इथे जे तर काय प्राप्त होणारी म्हणू शकतो, प्राप्तीच्या म्हणू शकतो आपण. सो ज्या माध्यमातून जीएसटी भविष्यात जमा होणारा जो आहे त्याच्यावर, त्याच्या आधारावर आपल्याला आता त्या जीएसटीच्या अगेन्स्ट लोन घेता येतं का याबद्दल विचार केला जातोय. इन ऑर्डर टू हेल्प, जे की कॉम्पेन्सेशन आपण प्रॉमिस केलं होतं की काय केलं जाईल, 5 वर्ष सेस जे ते सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटला देईल, या लोनच्या माध्यमातून आपल्याला ते देता येतं का याबद्दल विचार केला जातोय, जे की पुढच्या मीटिंग मध्ये होणार होता. ठीक आहे. बोलो जल्दी फिर. VS E, शेखर E, ईशाना E, आरती E. व्हेरी गुड. सगळ्यांचं करेक्ट आन्सर आहे अगेन्स्ट फ्युचर जीएसटी. मग कशाच्या अगेन्स्ट लोन भेटणार आहे, लोन अगेन्स्ट असतं, म्हणून मग इथं करेक्ट आन्सर असेल E. ठीक आहे. क्लिअर. चलो. अँड लास्ट वन, that the pandemic economic havoc म्हणजेच काय असतं, havoc म्हणजेच नासधूस किंवा खूप जास्तीचं त्रास देणं. मग जे काही पॅन्डेमिक मुळे इकॉनॉमीला जो काही त्रास झालाय, हॅवॉक झालंय, नुकसान झालंय, हॅज थ्रोन अप मल्टिपल चॅलेंजेस. थ्रोन अप जी भरपूर देणं. सो या माध्यमातून पॅन्डेमिक जे झालेले आहे त्या माध्यमातून भरपूर चॅलेंजेस उभे राहिलेले आहे फॉर नॉर्थ ब्लॉक मॅन्डरिन्स. मॅन्डरिन्स मीन्स जे की सत्तेमध्ये असणारे सत्ताधारी म्हणू शकतो आपण. इज अंडरस्टँडेबल. तिथे जे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करणारे नॉर्थ ब्लॉक वरती त्यांना खरंच खूप मोठे चॅलेंजेस उभे झालेले आहे, हे आपण अंडरस्टँड करू शकतो, समजू शकतो. बट विथ अ थर्ड ऑफ द फिस्कल इयर ऑलमोस्ट ओव्हर, इट वुड हेल्प द सेंटर अँड स्टेट टू बॅटल द व्हायरस मोर इफेक्टिव्हली इफ दे हॅड डायड सर्टन्टी अँड क्लिअरिटी ऑन द कॅश ऍट देअर डिस्पोजल. बघा,
पण जर आपण तिसरं वर्ष 2017 पासून आता कन्सिडर केलं तर तिसरं वर्ष आहे, आणि या वर्षाचा विचार करता जर आपल्याला ह्या बॅटलला लढायचं असेल सेंटरला किंवा स्टेटला, तर जास्त इफेक्टिव्हली लढण्यासाठी आपल्याकडे सर्टन्टी आणि क्लिअरिटी, कॅश आपल्याकडे असणं ऍट देअर डिस्पोजल, आपल्याकडे भरपूर कॅश असणं, जे त्या किती कॅश असणं, दॅट इज सर्टन्टी खूप कमी किंवा जास्त सांगा. सी 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 सगळेच जण सी. व्हेरी गुड, करेक्ट आहे, सगळ्यांचं करेक्ट आहे. सी, मोअर सर्टन्टी, जास्तीची सर्टन्टी पाहिजे होती. ओके, सगळ्यांना क्लिअर आहेत का? उर्वरित पुढील भागात. गुड डे टू ऑल ऑफ यू.